हॅलो नमस्कार. आणि आज सकाळी उठायची इच्छाच होत नव्हती, पण काय करावं, उठावं लागलं. उठल्यानंतर जे युगीतचं आपलं सुरू होतं सायकलसोबत वगैरे खेळणं. त्यानंतर मग आज नाश्त्याला काय बनवायचं हा तो खूप मोठा प्रश्न असतो. मग माझ्याकडे ह्यावेळेस जे आहे सगळ्या भाज्या अवेलेबल होत्या, तर मी म्हटलं चला आज मोमोजची रेसिपी ट्राय करूया. अरे खूप दिवस झाले मोमोज खाल्ले नाही, मोमोज बनवूया. आणायचे सगळ्याच भाज्या होत्या ज्या पूर्ण लागतात त्या. तर मग त्याच्यासाठी कॅबेज घेतला, कॅरेट घेतलं, थोडीशी शिमला मिरची घेतली आणि अनियन्स वगैरे घेतले. असं सगळं मी आधी जेवढं लागते तेवढं काढून घेतलं, त्यानंतर करायला घेतलं. मग कॅबेज वगैरे मी कापायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी का बरं एवढा माझी एनर्जी वेस्ट करते बारीक कापण्यामध्ये. माझ्याकडे ते चॉपर आहे, त्याच्यामध्ये लगेच होऊन जाणार आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, मग मी पहिले त्याच्यामध्ये कापलेला जो कोबी होता ते कॅबेज पूर्ण टाकून दिलं आणि छान त्याला करून घेतलं. एकदम फाईन बारीक झाला. मग त्याच्यानंतर जेवढी कोबी उरली होती ती पण घेतली. कॅरेट्स पण छान बारीक बारीक थोडे मोठे कापून त्याच्यामध्ये टाकले आणि सोबत शिमला मिरची पण टाकून घेतली. आणि त्यानंतर जे आहे परत त्याला करून घेतलं, चॉप करून घेतलं आणि एकदम मस्त जे आहे बारीक होऊन घेतलं. बारीक झालं, काहीच कष्ट न घेता एवढं इझिली झालं. एवढं आता बारीक मला हाताने तर करताच आलं नसतं, पॉसिबलच नव्हता. मग त्यानंतर सगळं मिक्सचर एकत्र करून घेतलं, एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर मैदा भिजवायला घेतला. आता मैद्याचीच करायची होती तर मैदा घेऊन घेतला, अंदाजे घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मी कणिक पण टाकली, पूर्ण मैद्याचे नाही केले. आणि सोबत जे आहे जे मी मिश्रण केलं होतं ते पण थोडंसं सॉटे करून घेतलं, म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे तो काढून घेतलं. काही नाही, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरं घातलं, मिरेपूड टाकले, मीठ टाकलं आणि ते मिश्रण टाकलं. त्यानंतर जे आहे मोमोज पूर्ण छान भरून घेतले, मी पॅक करून घेतले आणि स्टीमर ठेवलं. त्यामध्ये सगळे मोमोज ठेवून दिले आणि ते ठेवून दिले 15 मिनटासाठी. मग सोबतच चटणी पण रेडी करून घेतली. त्यासाठी लसूण घेतला, काश्मीरी लाल मिरची घेतली आणि टमाटर घेतला आणि अशा पद्धतीने त्याची पण छान जी आहे चटणी करून घेतली. आणि इथे मोमोज पण स्टीम झाली आणि मग मस्त खायला घेतले, खूप सुंदर झाले. नंतर जे संध्याकाळी आम्ही रेडी होऊन गेलो नुमाईशमध्ये, जे हैदराबादचं खूप मोठं एक्झिबिशन असतं, तिथे गेलो आणि बापरे काय तिथे ती गर्दी, अरे देवा. त्यानंतर जे आहे झुल्यापर्यंत कसंबसं पोहोचलो. त्यानंतर युगीतला 2-4 पाळण्यामध्ये जे आहे मस्त आम्ही फिरवलं. आम्ही तर कशातच बसलो नाही, कारण तिकीट घेतल्यानंतर वेटिंग खूप होतं. एका झुल्यात बसण्यासाठी तुम्हाला 25-25 मिनटं थांबावं लागत होतं, त्यामुळे आम्ही बसलोच नाही. लहान मुलांच्या ह्याच्यात एवढी गर्दी नव्हती, ते लगेच त्यांना बसवून देत होते. मग युगीतला आम्ही 2 ह्याच्यात बसवलं, एका चेअरमध्ये बसवलं आणि ते हेलिकॉप्टरमध्ये बसवलं, त्याला बसायचंच होतं तर. आणि मस्त जे हेलिकॉप्टर आहे ते वरती गेले, खाली आले. सो असं सगळं झालं. आणि मग त्यानंतर जे आहे आम्हाला रात्री घरी यायला खूप उशीर झाला. तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.